ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटमध्ये मी बल्लाळनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो। आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत। सरांची आमची भेट कृषी प्रदर्शन पुणे या ठिकाणी झाली। त्या ठिकाणी सरांनी आमच्या स्टॉलला व्हिजिट दिलं आणि व्हिजिट दिल्यानंतर तिथून भूमी पॉवर, प्रीमियम, ग्रो, नायट्रोकिंग हे सर्व खतं सर घेऊन आले। बरोबर सर, पुण्याहून घेतलो पुण्याहून घेतले। इथं आल्यानंतर हा जो प्लॉट आहे हा खोडो आहे दुसऱ्या वर्षाचा। इथे फक्त प्रीमियमचा वापर केलाय पाचट कुजवण्यासाठी। सर हे प्रीमियम वापरल्यामुळं अगोदर तुमचा परिचय द्या। मी बालाजी तमकुटे, बालाजी मारुतराव तमकुटे, राहणार शेवडी बाजीराव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। बरं, आणि आज तारीख आहे 22 जुलै 2025। तारीख 22 जुलै 2025 रोजी माझ्या प्लॉटवर शिंदे साहेब व त्यांची टीम आलेली आहे। त्यावेळेस त्यांनी मी जिथं प्लॉटवर वापरलं, ज्या पाचटीवर वापरलं त्या पाचटीवर हे प्रीमियम वापरलं, त्याचं पोझिशन आज असं आहे। आणि माझ्या शेतामध्ये एकदम आज चालताना एकदम गुदगुल्या व्हायसारखं आहे आणि एकदम नरम सुद्धा आपण पाहिजे जमीन जी आहे ना एकदम अशी भुसभुशीत झालेली आहे है ना। प्रीमियमचा वापर केल्यामुळे जमीन प्रीमियमचा वापर केल्यामुळे आणि लवकरात लवकर कुजल्या गेली की प्रत्येक शेतकरी म्हणत होता की बा पाचट कुजल्यानंतर मध्ये साप होतात, हे होतात, असा कुठलाही प्रकार झाला नाही। आणि याच्यामुळं सर एकूण ऊसाची परिस्थिती काय आहे? ऊसाला तुम्ही खत कुठले टाकले? रासायनिक वगैरे याच्यामध्ये रासायनिक खत वापरलाच नाही, काहीच वापरलं नाही। काहीच वापरलं नाही, फक्त प्रीमियम वापरले। प्रीमियम वापरला आणि किती महिने झाले जाऊन किती महिने झाले? याला जवळपास म्हणजे जानेवारी मध्ये ऊस गेला आहे। जानेवारी मध्ये म्हणजे जवळजवळ 6 महिने झाले, 7 महिने 7 महिने झाले। खोडवा आहे, 7वा महिना चालू आहे आता। 7वा महिना जानेवारी मध्ये किती तारखेला गेला? जानेवारीला 25 च्या जवळपास गेला, म्हणजे 6 महिने झाले म्हणजे 6 महिने झाले। सर कांडे मोजा तुमचे किती कांडे ऊस सध्या? मोजा कुठले बी कांडे तुमचे मागचे हे मोजा किती कांडे बघा जरा। 1 2 3 4 5 6 7 3 4 5 8 7 8 9 10 कांडे, 11 कांडे चालू आहे आणि सरस 10-11 कांडे 11 कांड्यावर आहे। पानाची गिरणी वगैरे कशी आहे देशमुख? हे पाटील साहेब पानाची गिरणी वगैरे कशी आहे? एकदम हिरवागार आहे ना। हा 7-8 कांड्यावर आहे सर सगळे सगळ्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा तेच 10-11 कांड्यावरती ऊस आहे। आणि हाईट आता चांगली गेली आहे भरपूर ऊसाची पण आहे ना। 6 फुटाच्या वर गेली। आणखी ह्याला काय खत टाकलेला नाही, आता इथून पुढं टाकायचं पाऊस आल्यानंतर। ओके, थँक्यू।